नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. जानकी, ऋषिकेश आणि ओवी तिघांनी मिळून घराची छान अशी साफसफाई केलेली असते. तेव्हा ऋषिकेश विचारतो की मग बायको, कसं वाटते तुला घर? तेव्हा जानकी म्हणते की आपलं वाटतंय, परंतु एका गोष्टीची मात्र कमतरता वाटते. ऋषिकेश विचारतो की कुठली गोष्ट? जानकी म्हणते की देव्हारा. तेवढ्यातच सौमित्र आणि अवंतिका तिथे येतात आणि सौमित्र म्हणतो की देव्हारा इथे. घरचा देवारा बघितल्यावर जानकीला प्रचंड आनंद होतो आणि ऋषिकेशला ती आनंदाने सांगायला जाते की ऋषिकेश, आपल्या घरातला देवारा. ऋषिकेश जानकीकडे थोडा रागाने बघतो, त्यामुळे जानकी म्हणते की ऋषिकेश, आशीर्वाद बंगल्यातून देवारा आलाय. अवंतिका ओवीला म्हणते की ओवी, अगं तू किती छान नेम प्लेट बाहेर लावली आहेस. आणि सौमित्र म्हणतो की घर सुद्धा अगदी छान ठेवलंय तुम्ही. वहिनी, मला सांगा देवारा कुठे ठेवू? तेव्हा ऋषिकेश चिडतो आणि म्हणतो की कोणाला विचारून आणलास तू देवारा? आम्ही मागितला होता का तुमच्याकडे देवारा? तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो काय बोलताय? ऋषिकेश म्हणतो की हो, मला त्या घरातली माणसंही नकोय आणि त्या घरातल्या कुठल्याही वस्तूही नकोय. अवंतिका म्हणते की दादा, पण अहो हा देवारा तुमचाच आहे आणि नानांनी तुमच्याच नावावर तो केलाय. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की कोणीही नावावर केला असू देत, त्या घरातल्या कुठल्याही आठवणी मला माझ्या या घरात अजिबात नकोय. ऋषिकेश म्हणतो की घेऊन जा रे तो देवारा. तेव्हा जानकी म्हणते की नाही, थांबा. मग ती ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, देवाऱ्याला नाही म्हणू नका, नानांनी दिलेला तो आशीर्वाद आहे आपल्यासाठी. आणा तो देवारा आतमध्ये. असं म्हणताच ती माणसं आता घरामध्ये देवारा आणते आणि मग एका कोपऱ्यात जानकी तो देवारा लावते. सौमित्र म्हणतो की वहिनी, बरं झालं देवारा आणलात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की देवारा झालाय ना आता देऊन, आता तुम्ही जाऊ शकतात. सौमित्र म्हणतो की हो दादा, मी निघतोय, परंतु जाण्याच्या आधी वहिनी, मला तुला काही सांगायचं होतं. तू गेल्याने घरची राया पडली आहे ग वहिनी. स्वयंपाकघर सुद्धा अगदी थंड पडलंय. दिवाळीत फराळाचा सुगंध दरवळत नाहीये. रांगोळी काढली जाते ते फक्त शास्त्रासाठी. एवढंच काय तर अंगणातलं तुळशीचं झाड सुद्धा आता सुकायला आलंय. अगं त्या झाडाला सुद्धा तुझी उणीव भासते आणि त्यालाही कळतंय की काहीतरी चुकतंय. अवंतिका म्हणते की आईंना सुद्धा एक ना एक दिवस या सगळ्या गोष्टींची खात्री पटेल आणि त्या ऐश्वर्याला तर मी चांगलीच हाताखाली काढणार आहे. आणि आईंना मी ही गोष्ट रिअलाइज करून देणार आहे की त्या ऐश्वर्याचं ऐकून त्यांनी खूप मोठी चूक केली आहे. जसं आईंच्या लक्षात येईल ना, तसं बघा आई तुम्हाला घरी घेऊन येतील. ऋषिकेश म्हणतो की अच्छा, म्हणजे तुम्हाला आता असं वाटतंय का की मी माझं हे घर सोडून तुमच्या त्या घरात यावं म्हणून? अजिबात नाही जमणार. आणि हे बघ सौमित्र, मी म्हटलं होतं की मी मेलो तरी मी त्या घरामध्ये पाऊल ठेवणार नाही आणि मी मेलो तरी तो शब्द पाळेलच. असं म्हणून ऋषिकेश तिथून निघून जातो. जानकी सौमित्र आणि अवंतिकाला म्हणते की तुम्ही यांचं म्हणणं मनाला लावून घेऊ नका. हा काय आहे ना, ऋषिकेश फार हर्ट झाले. अजूनही त्यांच्या मनात आईंबद्दल खूप राग आहे. सौमित्र म्हणतो की अगं साहजिकच आहे ना वहिनी, शेवटी आई सुद्धा नको नको ते बोललीये दादाला. बघ वहिनी, मला फक्त तुला एवढंच सांगायचंय की आतापर्यंत तू प्रत्येक गोष्टीवर तोडगा काढलायस, त्यामुळे ही गोष्ट सुद्धा तू सोडव. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आपल्या घराला तू पुन्हा जोडून ठेव, येतो आम्ही. असं म्हणून सौमित्र आणि अवंतिका तिथून निघतात. तर देव्हारा घरातून गेल्यामुळे सुमित्रा मात्र फार डिस्टर्ब झालेली असते आणि डोक्याला हात लावून बसलेली असते. त्यावेळी तिथे ऐश्वर्या येते आणि म्हणते की आई, काय झालं तुम्हाला? मग सुमित्रा म्हणते की अगं आपल्या घरातलं देवघरच गेलं. ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे ना, देव्हाराच गेलाय. आई, पण मी तुमच्यासाठी एक सरप्राईज आणलंय. चला ना, मी तुम्हाला एक सरप्राईज दाखवते. असं म्हणत ऐश्वर्या ही सुमित्राला घेऊन देवघराकडे जाते आणि देवघरामध्ये एक देव्हारा ठेवलेला असतो. तो बघून सुमित्रा म्हणते की हा देव्हारा? तेवढ्यात आजी तिथे येते आणि म्हणते की अगं ऐश्वर्याच्या बाबांनी भेट म्हणून पाठवलाय. सौमित्रा आपला देव्हारा घेऊन गेला ना, पण आपल्या गुंडीला बघ आपल्या घराची किती काळजी आहे. तिने दुसऱ्या देव्हाऱ्याची सुद्धा सोय केली. तर सुमित्रा म्हणते की अगं पण आपला जुना देव्हारा? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आई, जुना देव्हारा जुना होता आणि तसाही तो कधी खराब होईल काही सांगता येत नव्हतं. आणि बघा बरं, मी किती छान संगमरवरी दगडांचा छान असा देव्हारा आणलाय. आणि आता तुम्ही विचार करू नका, जे गेलंय त्याचाही विचार करू नका आणि गेलेल्या माणसांचाही विचार करू नका. आजी म्हणते की बघ सुमित्रा, तुझ्या सुनेला तुझी किती काळजी आहे. तेव्हा सुमित्रा मात्र काहीही न बोलता तिथून निघून जाते. तर इकडे गुलाबदादा घरी आलेले असतात, त्यामुळे जानकी त्यांच्यासाठी छान असा फक्कड चहा बनवते. गुलाबदादा घर बघून म्हणत असतात की वा वा वहिनी, तुम्ही घराचा अगदी कायापालटच करून टाकलाय. जानकी त्यांना बसायला खुर्ची देते. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की आता हे कशासाठी, मी खालीच बसतो. असं म्हणतच गुलाब काका सतरंजीवर बसतात.
जानकी गुलाबदादांना विचारते की गुलाबदादा, बरं घरी सर्वजण कसे आहेत? गुलाबदादा म्हणतात की हो, घरी सर्वजण बरे आहेत, परंतु जसा उत्साह प्रत्येक वर्षी दिवाळीला असतो ना, तसा मात्र नाही आहे. आणि घरात सारखा गोंधळ सुरू आहे. जानकी म्हणते की गोंधळ सुरू आहे म्हणजे नक्की काय झालंय? तर गुलाबदादा म्हणतात की अहो बघा ना, आता दिवाळी तोंडावर आली आहे, तरीसुद्धा फराळाचा अजून काही तपास नाही. आणि आपल्या आईसाहेबांना नानासाहेबांची किती काळजी आहे माहिती आहे ना तुम्हाला? त्यातल्या त्यात घरात असं वातावरण आहे म्हटल्यावर काय माहिती यावर्षी दिवाळीला रणदिवेंची दिवाळी कशी साजरी होते ते. जानकी लिस्ट बनवत असते तेव्हा गुलाबदादा विचारतात की वहिनी, तुम्ही हे काय करताय? मग जानकी म्हणते की अहो काही नाही, जरा ना लिस्ट बनवत होते, फराळाची लिस्ट बनवायची. मग जानकी गुलाबदादांना म्हणते की गुलाबदादा, हे सगळं फराळाचं साहित्य आहे, आता हे सुद्धा बाहेर गेले, त्यामुळे प्लीज तुम्ही मला आणून देता का एवढं सगळं सामान? तेव्हा गुलाबदादा म्हणतात, विचारताय कशाला, डायरेक्ट हक्कानेच सांगा, आणतो की मी. गुलाबदादा लिस्ट वाचत असतात तर त्यामध्ये जानकीने जास्तीचं सामान घेतलेलं असतं. म्हणजे 2 किलो तूप, 3 किलो बेसन, हे खूप जास्त होणार असतं. की तसंही फक्त तुम्ही 3घेच जण आहात, तर हा फराळ तुम्हाला खूप जास्त होईल. जानकी म्हणते की काही नाही गुलाबदादा, तुम्ही घेऊन या आणि हे घ्या पैसे. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की नाही, पैसे कशाला देताय? तेव्हा जानकी म्हणते की हो काही नाही, पैसे घ्या गुपचूप, लवकर घेऊन या आणि जर काही लागलं तर मला फोन करा. तर इकडे ओवी ओरडत ओरडतच घरामध्ये आलेली असते. तेव्हा जानकी म्हणते की काय ग मुली, काय झालं एवढं ओरडायला तुला? तेव्हा ओवी म्हणते, आई सकाळी आम्ही फटाके आणि कपडे आणायला गेलो होतो ना, आता फक्त आकाशकंदील आणायचा राहिलाय. चल ना, आपण जाऊन घेऊन येऊयात ना आकाशकंदील. जानकी म्हणते की काय आकाशकंदील आपण बाहेर जाऊन आणायचा? दरवर्षी कुठे बनतो बरं आकाशकंदील? ओवी म्हणते की घरी. तेव्हा जानकी म्हणते की मग यावेळी सुद्धा आकाशकंदील घरीच बनवायचा. ओवी म्हणते की पण अगं आई, त्यावेळी सगळे असायचे, म्हणजे नाना आजोबा, आजी, सारंग काका, सौमित्र काका, तेव्हा आपण एकत्र मिळून आकाशकंदील बनवायचो, परंतु आता मात्र आपण तिघेच आहोत ना. तेवढ्यातच ऋषिकेश हा आकाशकंदिलाचं सामान घेऊन आलेला असतो. जानकी म्हणते की अहो तुम्ही आलात, आणि मग ती ओवीला म्हणते की बघ बाबांनी सगळं सामान आणलंय, आता आपण तिघांनी मिळून बनवायचं. ओवी, अगं बघितलंस का, बाबांनी सगळं साहित्य आणलंय. आणि ऋषिकेश, दाखवा बरं काय काय साहित्य आणलंय तिला. ऋषिकेश ओवीला सामान दाखवत असतो की बघ हे जिलॅटिन पेपर आणले, वेगवेगळ्या रिमेज आहे, ब्ल्यू टेप आहे, आपण सर्व मिळून याचा छान असा कंदील बनवूयात. त्याआधी कोणी मला पाणी देईल का? ओवी म्हणते की थांबा मी घेऊन येते. मग ओवी लगेचच ऋषिकेशला पाणी आणण्यासाठी जाते. जानकी ऋषिकेशकडे बघते आणि ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, किती घाम आलाय तुम्हाला? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो ग, गर्दी होती. मग जानकी तिच्या पदराने ऋषिकेशचा घाम पुसत असते. ऋषिकेशला ती विचारते की चालत गेला होतात ना तुम्ही? तेव्हा ऋषिकेश काहीही बोलत नाही आणि ओवीला म्हणतो की ओवी, अगं पाणी आणायला काय विहिरीवर गेलीयस का तू? मग ओवी लगेचच ऋषिकेशसाठी पाणी घेऊन येते. ऋषिकेश ओवीला विचारतो की बरं ओवी, तुझा आवडता रंग कुठला? ओवी म्हणते की ऑरेंज. मग ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, मग आपण ऑरेंज कलरचाच आकाशकंदील बनवूयात. तर इकडे सारंग हा कंदील लावण्यासाठी आलेला असतो, त्याचसोबत सौमित्र सुद्धा असतो. सारंग सौमित्राला विचारतो की मग दादा आकाशकंदील कसा आहे? तर सौमित्र म्हणतो की छान आहे. सारंग म्हणतो की मग स्पेशल ऑर्डर देऊन आकाशकंदील बनवून घेतला यावर्षी. अख्ख्या गावात आकाशकंदील असा कोणाकडे नसेल असा आपला आकाशकंदील आहे. सौमित्र म्हणतो की याचा अर्थ आकाशकंदील तू विकत आणलायस. तेव्हा सारंग म्हणतो की हो, आकाशकंदील आम्ही विकत आणलाय, म्हणजे माझ्यासोबत ऐश्वर्या सुद्धा होती. घे ना, लाव ना आकाशकंदील. तेव्हा सौमित्र आता त्याच्या हाताने आकाशकंदील लावत असतो. मग सारंग सौमित्राला म्हणत असतो की अरे दादा, तुला माहितीये का, मला ऐश्वर्याच म्हटली की अरे घरी काही कोणीही कंदील बनवतं, आपण यावर्षी बाहेरून कंदील आणूयात. म्हणजे कसं, एखाद्या गरीब कंदील विक्रेत्याचा फायदा होईल आणि त्याची दिवाळी आनंदात जाईल. सौमित्र म्हणतो की बापरे, खरंच सारंग किती मोठं मन आहे रे तुझ्या बायकोचं. सारंग म्हणतो की हो ना, मलाही अगदी तेच वाटलं. आणि तुला माहितीये का दादा, जेव्हा आम्ही आकाशकंदील आणायला गावात गेलो होतो ना, तेव्हा गावातली सगळी माणसं आमच्या दोघांकडे बघत होती. काय सांगू, असं भारी वाटलं ना मला. सौमित्र म्हणतो की अरे तुमच्याकडे नसतील बघत ते रणदिवे, आता रणदिवे राहिले नाही आणि रणदिव्यांचे सण सुद्धा पहिल्यासारखे होणार नाही, म्हणून ते गावातले लोक तुमच्याकडे बघत असतील. सारंग म्हणतो की म्हणजे मला कळलं नाही तुला नक्की काय म्हणायचंय ते. सौमित्र म्हणतो की म्हणजे जानकी वहिनी जेव्हा घरामध्ये होती तेव्हा मात्र घरीच ती कंदील बनवायची. ओटीच्या सामानांपासून, त्यानंतर आईच्या टाकून दिलेल्या साड्यांपासून, घरातल्या वेगवेगळ्या वस्तू वापरून ती आकाशकंदील बनवायची. आणि तुला माहितीये ना, मागच्या वर्षी जानकी वहिनीने काचेचा कंदील बनवला होता. अख्खा गाव आला होता आकाशकंदील बघायला.
शेवटी दिवाळी काय आणि जानकी वहिनी काय दोघीही माणसांना जोडूनच ठेवायच्या. असो, आताही आपण बाकीच्यांसारखा आकाशकंदील बाहेरूनच आणलाय, त्यामुळे दिवाळी मात्र काही सेम नसेल. अरे, जानकी वहिनी घरामध्ये नव्हती तर यावर्षी तू आकाशकंदील बनवायचा होता. तेव्हा सारंग म्हणतो की मला वेळ नव्हता बनवायला. तेवढ्यातच अवंतिका येते आणि म्हणते की अरे वा, छान आहे कंदील. मग सौमित्राला ती म्हणत असते की सौमी ऐक ना, मला अर्जंटली मुंबईला जावं लागणार आहे. सारंग म्हणतो की अहो वहिनी, आत्ता मुंबईला दिवाळीमध्ये जाणार आहात? अवंतिका म्हणते की हो ना भाऊजी, एक खूप इम्पॉर्टंट केस आहे, त्यामुळे तिथे जावंच लागणार आहे. पण डोंट वरी, लक्ष्मीपूजनाच्या आधीच येईल मी. सौमित्र म्हणतो की अगं पण दिवाळीत. तेव्हा अवंतिका म्हणते की हो ना सौमी, परंतु माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. आय हॅव टू गो राईट नाव. तेव्हा सौमित्र म्हणतो की ठीक आहे. मग सुमित्रा आणि ऐश्वर्या तिथे येते. सुमित्रा म्हणते की अरे वा, आकाशकंदील मात्र छान लागलाय हा. मग सुमित्रा अवंतिकाकडे बघते आणि म्हणते की तुमचे चेहरे काय एवढे पडलेत? सौमित्रा म्हणतो की काही नाही, एका केस संदर्भात इला अर्जंटली मुंबईला जावं लागणार आहे. सुमित्रा म्हणते की अगं असं मध्येच कुठे जाते, आणि दिवाळी आहे ना आता घरामध्ये. तेव्हा अवंतिका म्हणते की हो ना आई, परंतु मला आता हे टाळता येणार नाही, मला मात्र जावंच लागेल. सुमित्रा म्हणते की बरं, मी आता काय बोलणार, आता एवढा मोठा सण आहे, नवऱ्यालाही मनातून वाटतच असेल बायकोने घरात राहावं आणि लेकी सुनांनी नटावं असं घरालाही वाटतं. अवंतिका म्हणते की आई, लेकी आणि सुना जर तुम्हाला घरात हव्या असताना तर तुम्ही जानकी वहिनीला जाऊन असं म्हणता. सौमित्र लगेचच अवंतिकाचा हात पकडतो आणि तिला नाही म्हणतो. मग ऐश्वर्या म्हणते की आई, तिला जायचे तर जाऊ द्यात ना, आणि शेवटी हे आपलं घर आहे. सुमित्रा म्हणते की नाही, हा घर हिचं सुद्धा आहे. मला वाटलं होतं की आकाशकंदील लागला, आता दिवाळी सुरू झाली म्हटल्यावर चकलीचा घाणा निघेल, चिवड्याची तयारी सुरू होईल आणि फराळाचा खमंग वास सुटेल. ठीक आहे, आता काम म्हटल्यावर तुलाही जावं लागेल, परंतु आता तू चालली आहे म्हटल्यावर दिव्यांची तयारी, रांगोळी, फराळ, बाकी सगळ्याच गोष्टी राहिल्यात. ऐश्वर्या म्हणते की आई, अजिबात काळजी करू नका, मी सगळं करेल. रांगोळी काढेल, दिवे लावेल, उठणं आणेल, फराळ पण करेल, सगळं काही करेल, तुम्ही अजिबात काळजी करू नका. जाऊ दे तिला, ती जाते तर. जा का अवंतिका तू. सुमित्रा म्हणते की बरं ठीक आहे, जा अवंतिका, तुला जायचं तर, परंतु लक्ष्मीपूजनाच्या आधी मात्र तुला नक्की यायचंय. अवंतिका म्हणते की थँक्यू सो मच आई, आणि मग सुमित्राचा आशीर्वाद घेते आणि तिथून निघून जाते. तेव्हा ऐश्वर्या बाहेर एकटीच उभी असते आणि मनामध्ये ती म्हणत असते की वा वा वा, देव सुद्धा अगदी माझ्याच फेवरमध्ये, कंदील सुद्धा मी आणलेलाच घरात लागलाय, फटाके सुद्धा आता मीच फोडेल, आणि ह्या फटाक्यांमध्ये तडफडेल हा रणदिव्यांचा डिनर सेट अवंतिका. जानकीचा पत्ता मी ऑलरेडी क्लिअर केलाच आहे, आणि तसंही हिचा पत्ता कट करायला मला कितीकसा वेळ लागणार आहे. रणदिव्यांची ग्रेट सून शेवटी ही ऐश्वर्याच ठरेल. तर इकडे जानकी, ओवी आणि ऋषिकेश मिळून आकाशकंदील बनवत असतात. तिघेही अगदी मिळून सगळं करत असतात, आनंदाने सगळ्या गोष्टी होत असतात. शेवटी आकाशकंदील बनवून होतो. ऋषिकेश म्हणतो की मग ओवी, कसा वाटला तुला आपला आकाशकंदील? तेव्हा ओवी म्हणते की बाबा, खरंच खूप छान बनलाय आपला आकाशकंदील. तेवढ्यातच गुलाबदादा फराळाचं लागणारं साहित्य सुद्धा घेऊन आलेलं असतात. ओवीला ते म्हणतात की अरे वा ओवी, किती छान आकाशकंदील बनवलाय, अगदी विकत आणल्यासारखाच वाटतोय बरं का. गुलाबदादा जानकीला म्हणतात की जानकी वहिनी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं काही साहित्य घेऊन आलोय हा मी, म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे पोहे, त्यानंतर चकलीची भाजणी, सगळं काही मी घेऊन आलोय. तर जानकी आता ते सगळं सामान चेक करत असते. जानकी ते सर्व साहित्य जेव्हा बॅग मधून काढत असते तेव्हा ऋषिकेश तर थक्क होतो, कारण 3 माणसांसाठी एवढं सामान तर लागणारच नसतं. मग एवढं जास्तीचं सामान जानकीने का आणलं, असं ऋषिकेशला प्रश्न पडतो. मग तो जानकीला विचारतो की जानकी, अगं तू एवढं सामान का आणलंय? एवढ्या सामानामध्ये आपल्या 2-3 दिवाळीचा फराळ बनून झाला असता. जानकी म्हणते की फराळाचं डिपार्टमेंट कोणाचं आहे? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तुझं. मग जानकी म्हणते की माझ्या कामात अजिबात लुडबुड करायची नाही, मला सांगा की तुमचं डिपार्टमेंट कुठलंय? तेव्हा ओवी म्हणते की लाइटिंग आणि डेकोरेशन. जानकी म्हणते की अगदी बरोबर बोलली ओवी, आणि तुम्ही तुमचं लाइटिंग आणि डेकोरेशन बघा, माझं मी फराळ बनवते. मग ऋषिकेश आता जानकीची बॅग उचलतो आणि म्हणतो की करते नाही, करूयात. आजपर्यंत जानकी तू एकट्याने खूप काही गोष्टी सांभाळ्यात, खूप काही गोष्टी हँडल केल्यात, परंतु आता मात्र हा संसार आपला दोघांचा आहे, त्यामुळे एकट्याने मी मात्र तुला काहीच करू देणार नाही. आपण मिळून हा कंदील बनवला की नाही, मग फराळ सुद्धा आपण दोघंच मिळून बनवूयात, आणि खऱ्या अर्थाने आपली ही दिवाळी आपण हॅप्पी बनवूयात. तेव्हा जानकी मात्र ऋषिकेशकडे फार प्रेमाने बघत असते. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे
तेव्हा किचनमध्ये उभं राहून जानकीला घाम येत असतो आणि ऋषिकेश तिचा घाम पुसत असतो, तिला हवा घालत असतो. जानकी आणि ऋषिकेश एकत्र मिळून छान असा फराळ बनवत असतात. तर इकडे आपल्या ऐश्वर्याला मात्र काही फराळ बनवता येत नसतो, त्यामुळे ती सुमित्राला म्हणत असते की आई, मी काय म्हणते, यावर्षी फराळ आपण बाहेरून मागूयात का? तेव्हा सुमित्रा तिला म्हणते की आजपर्यंत या घरामध्ये कधीही बाहेरून फराळ आलेला नाहीये. जानकीने खूप सारा फराळ बनवून गुलाबदादांकडे दिलेला असतो आणि गुलाबदादांना ती म्हणते की आशीर्वाद बंगल्यात एवढा फराळ द्या. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की अहो वहिनी, तुमच्या हातचा फराळ म्हटल्यावर सगळे अगदी आनंदानेच खातील. जानकी म्हणते की हो गुलाबदादा, परंतु फराळ मी केलाय हे मात्र कोणाला कळता कामा नये. जानकीने बनवलेला फराळ आता रणदिव्यांच्या घरात आलेला असतो. सर्वजण फराळ मस्त खात असतात, एन्जॉय करत असतात. सारंग चकली खातो आणि म्हणतो की वा वा वा, काय चकली झालीये, एक नंबर. जानकी वहिनी जशी चकली बनवते ना, अगदी तशीच झालीये ही चकली. सारंगला लगेच कळतं की हा फराळ जानकी वहिनीनेच पाठवलेला असणार. मग सारंग लगेचच गुलाबदादाला विचारतो की गुलाबदादा, हा फराळ जानकी वहिनीने पाठवलाय ना? तेव्हा काय बोलावं हे मात्र गुलाबदादांना काही कळत नाही आणि गुलाबदादा मात्र शांत राहतात. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की रणदिव्यांना समजेल का की त्यांना फराळ नक्की कोणी पाठवलाय? जानकीनेच त्यांना खमंग असा फराळ पाठवलाय आणि जानकीचं आपल्या घरावर किती प्रेम आहे, या माणसांवर किती प्रेम आहे आणि माणसांची काळजी म्हणून तिने अगदी फराळाचं सुद्धा पाठवून दिलं. या सगळ्या गोष्टी सुमित्राच्या लक्षात येतील का? याबद्दलचं तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्कीच कळवा. And if you like my video, please do subscribe, share and comment. Thank you.